माननीय आमदार श्री प्रशांत बंब यांची बोगस शिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी। माननीय आमदार प्रशांत बंब हे शिक्षकांवरील वेगवेगळ्या मागणींसाठी नेहमी चर्चेत असतात। त्यांच्या मागण्याबद्दल शिक्षकांमध्ये असंतोष असला तरी ह्या मागणीसाठी मात्र शिक्षकांमध्ये असंतोष असणार नाही, त्यांना पाठिंब्याचीच भूमिका असणार। त्यांची मागणी क्रमांक 1, संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये समाविष्ट सर्व शिक्षकांची जे हॉस्पिटल मुंबई येथे पारदर्शक व सत्यनिष्ठ वैद्यकीय तपासणी आयोजित करण्यात यावी, जेणेकरून खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होणार नाही। 2, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात संवर्ग 1 व 2 मधील दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी अनिवार्यपणे करावी। पती पत्नी एकत्रीकरणाच्या संवर्ग 2 अंतर्गत चुकीचे शाळांतील अंतर दाखवून लाभ घेणाऱ्या शिक्षकांचीही पडताळणी करून चौकशी करावी। ज्या शिक्षकांकडे बोगस बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असतील अशा शिक्षकांवर कठोर प्रशासकीय कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करावा। यासोबतच प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET प्रमाणपत्राची पडताळणी करणे तितकेच आवश्यक आहे, कारण बोगस शिक्षक असल्याचे अनेक ठिकाणी सिद्ध झाले असून शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे। या संदर्भात पुढील कार्यवाहीचे निर्देश व्हावेत। 1, राज्यातील सर्व शिक्षकांचे TET प्रमाणपत्र पडताळणी व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य करण्यात यावे। 2, शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी अशा बोगस शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी। तरी वरील विषयांवर तातडीने कारवाई करून निर्णय घेण्यात यावेत व संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य यांना मागणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश व्हावेत ही विनंती। राज्यात बोगस शिक्षक असल्याचे अनेक ठिकाणी सिद्ध झाले व होत आहे। परिणामी शासनाच्या निधीचा गैरवापर होत असून गोरगरीब नागरिकांच्या पिढ्या बर्बाद होत आहेत। त्यामुळे अशा बोगस शिक्षकांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी ही कळकळीची व नम्र विनंती आहे, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केलेली आहे आणि त्याची प्रत माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आहे। आमदार प्रशांत बंब हे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांसाठी नेहमी चर्चेत असतात। त्यांनी केलेल्या काही मागण्या ह्या वादग्रस्त ठरलेल्या आहेत। शिक्षकांची त्यांच्याबद्दल नाराजी आहे, परंतु सदर केलेली मागणी ही शिक्षकांच्या त्यासाठी पाठिंबाच असेल, कारण बऱ्याचशा बदली आणि भरतीसाठी बोगस TET प्रमाणपत्र आणि बदलीसाठी बोगस अपंग प्रमाणपत्र काढलेल्या शिक्षकांची संख्या पाहता आणि आत्ताच माननीय तुकाराम मुंडे साहेब यांनी सर्व जिल्हा परिषदांना जे निर्देश दिलेले आहेत की बदलीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी व्हावी।